गावात एक शहाणा माणूस राहत होता। त्याचं नाव होता नारायण। त्याचं वय साधारणपणे 50 वर्षापासून जास्त होतं, पण त्याचं शरीर अजूनही तरतरीत आणि मनुष्याची किल्ली बनवणाऱ्या गोष्टी मध्ये त्याचं ज्ञान सगळ्या गावकऱ्यांपेक्षा जास्त होतं। गावाच्या चौकात त्याचा छोटासा घर होता आणि तो दिवसभर जणू विचारांच्या समुद्रात बुडून जात असे। गावकऱ्यांना त्याच्याशी बोलताना नेहमी वेगळं काहीतरी शिकायला मिळायचं। एक दिवस गावात एक चिमुकला मुलगा आला। त्याचं नाव होतं रामू। रामू लहानपणापासूनच चंचल आणि चतुर होता। त्याला समजत होतं की काहीतरी वेगळं करून आपली ओळख निर्माण करावी लागेल। त्यामुळे त्याने ठरवलं की नारायण मास्तरला थोडं खुशखुशीत करून त्याचं ज्ञान चुकवायला पाहिजे। रामूने सुरुवात केली, मास्तर तुम्ही तर खूप शहाणे आहात ना, तुम्हाला एक प्रश्न विचारावा का? नारायण हसत उत्तर देतो, हो हो विचार रामू, पण तुझ्या प्रश्नामध्ये गोंधळ होऊ नये असं काही विचार। रामू मनाशी हसला आणि विचारलं, मास्तर मी एक गोष्ट ऐकली आहे तुमच्याबद्दल, एक गडबड झाल्याचं। तुम्ही आपल्या पत्नीला नेहमी सोडवता असं म्हणतात। नारायण मस्त हसला आणि म्हणाला, आहो तू काय ऐकलंस? मी सोडवणं असं काही नाही म्हणालो, सोडवून देणं आणि सोडवणं यामध्ये अंतर आहे। रामू थोडा गोंधळला, म्हणजे मास्तर तुमचं प्रेम तुमच्या पत्नीला सोडवून देणं हा प्रकार आहे ना? नारायण पुन्हा हसला आणि त्याच्या वयस्कर चेहऱ्यावर एक हास्य उमटलं। रामू प्रेम हे जरा नीट समजून घे। सोडवून देणं म्हणजे मुक्त करणं। जेव्हा आपल्याला समजतं की दुसऱ्या व्यक्तीसाठी काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, सोडवणं म्हणजे तेच, पण जरा वेगळं। रामू अजून गोंधळला, तुमच्या सोडवण्याचा काय अर्थ असेल? म्हणजे प्रेमामध्ये सोडवणं काय करायचं? नारायण शांतपणे उत्तर दिलं, रामू समजून घे, सोडवणं म्हणजे दुसऱ्याला त्याच्या निवडीची पूर्ण स्वातंत्र्य देणं। प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे, तर एका व्यक्तीला त्याच्या इच्छानुसार वागण्याची व स्वातंत्र्याची संधी देणं। रामू अजून गोंधळला, माझं म्हणणं आहे की सोडवणं आणि सोडवून देणं दोन्ही गोष्टी प्रेमासाठीच। अरे मास्तर, पण मला तर असं वाटतं की तुमच्या सोडवण्याचा काय अर्थ असेल? म्हणजे प्रेमामध्ये सोडवणं काय करायचं? नारायण शांतपणे उत्तर दिलं, रामू समजून घे, सोडवणं म्हणजे दुसऱ्याला त्याच्या निवडीची पूर्ण स्वातंत्र्य देणं। प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे, तर एका व्यक्तीला त्याच्या इच्छानुसार वागण्याची व स्वातंत्र्याची संधी देणे। रामू अजून गोंधळला, माझं म्हणणं आहे सोडवणं आणि सोडवून देणं दोन्ही गोष्टी प्रेमासाठी होऊ शकतात का? नारायण हसून उत्तर दिलं, हो, पण ते समजून करायला हवं। तुम्हाला फक्त शब्दांच्या दोन्ही अर्थाची खोली समजून घ्यावी लागेल। रामूचे डोकं पूर्णपणे गोंधळले। त्याला समजले की नारायण मास्तर नेहमीच साध्या शब्दात जास्त चतुराईने उत्तर देतो। त्याचवेळी नारायण मास्तर हसत म्हणाला, रामू, खरं तर प्रेम म्हणजे जरा काळजी घेणं आणि समजून घेणं। सोडवणं आणि सोडवून देणं याचा अर्थ दोन वेगवेगळ्या प्रकारे घेता येतो, पण एकच गोष्ट आहे, त्याच्यासाठी खूप शहाणपण आणि समज लागतो। रामू चेहरा लाजून गोड हसला। त्याला समजलं की जरी त्याने मास्तरला चावटपणे विचारलं तरी त्याचं ज्ञान इतकं खोल आणि समजून आहे की त्याला गोंधळ घालणं जास्त शक्य होत नाही।